विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनावरून वाद निर्माण झालेला आहे। रासायनिक लेपन प्रक्रियेसाठी वारकरी संप्रदायाने विरोध केलाय। रासायनिक लेपनामुळे मूर्तीचं नुकसान होईल, आयुर्वेदिक लेपन पद्धतीचा वापर करावा अशी मागणी रामकृष्ण वीर महाराज यांनी केलेली आहे। त्या आयुर्वेदिक आणि पारंपरिक वज्रलेपन पद्धतीने ही आयुर्वेदिक लेपन पद्धतीने ही प्रक्रिया केली पाहिजे। मात्र कुठेतरी मंदिर समिती असेल किंवा पुरातत्व खातं असेल, हे घाई गडबडीमध्ये वारंवार 2, 3, 4 वर्षाला हे लेपन करत आहे आणि या लेपन प्रक्रियेमुळे, रासायनिक लेपन प्रक्रियेमुळे मूर्ती खराब होत आहे। ती मूर्ती वारकऱ्यांना भविष्यामध्ये दिसेल का नाही अशा पद्धतीची शंका आहे। म्हणून आज पांडुरंगाला स्मरून आम्ही पारंपरिक वज्रलेपन करावं, त्याच्यासाठी भारतातल्या तज्ञांची त्या ठिकाणी मागणी आम्ही केलेली आहे की देशभरातले तज्ञ बोलवा, तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा कायमस्वरूपीची उपाययोजना करावी असं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे।